नमस्कार. या आधीच्या व्हिडिओत आपण बघितलं अर्थरायटिस म्हणजे संधिवात म्हणजे काय, त्याची लक्षणं काय, किंवा त्याचे प्रकार किती असतात. तर त्यातलाच आज एक प्रकार आपण बघणार आहोत, तो म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. हा अर्थरायटिस हा वयोमानानुसार होतो. वाढलेलं वय आणि त्यामुळे झालेली सांध्यांची झीज. तर यासाठी तुम्ही सर्वप्रथम तर डॉक्टरकडे जाऊन हे तपासणी केली पाहिजे की आपल्याला कोणत्या प्रकारचं अर्थरायटिस झालेलं आहे. तर ऑस्टिओआर्थरायटिस याची लक्षणं म्हणजे सतत गुडघेदुखी होणं, जराही चाललं तरी अंग दुखणं किंवा सांधे दुखणं, या प्रकारचे लक्षणं तुम्हाला त्यामध्ये दिसतात. आता याची कारणं म्हणजे तेच की वय वाढल्यामुळे त्याच्यातले आपल्या जॉईंट्समधले कार्टिलेजची झीज झालेली असते. त्यानंतर त्याच्यातला द्रवपदार्थ कमी झालेला असतो. सांधे एकमेकांवरती घासले गेलेले असतात. आणि त्याबरोबर अजून एक मी सांगेन की जर वाढतं वय आहे आणि त्याबरोबर तुमचं वजनही जास्त असेल, तर या शरीराचा पूर्ण भार हा तुमच्या गुडघ्यांवरती येतो आणि त्यामुळेही गुडघेदुखी होत असतात. आता यामध्ये तुम्हाला मी सांगेन की कोणती काळजी घेतली पाहिजे. तर तुम्हाला जेवणाच्या किंवा खाण्यापिण्याच्या वेळा पाळल्या गेल्या पाहिजेत. जास्त आंबट पदार्थ हे तुमच्या जेवणात घेतले नाही पाहिजेत तुम्ही. त्यानंतर हलका आहार ठेवावा. नियमित चालायला जावं किंवा जी हलकी साधी योगासनं असतात ती तुम्ही करायला हवीत. जिथे तुम्ही तुमचे सांधे किंवा जिथे गुडघे दुखत आहेत तिथे तुम्ही तिळाचा आणि लसूण मिक्स करून केलेलं तेल असतं त्याचा हलका मसाज करायचा. त्यानंतर हॉट पॅक किंवा कूल पॅक म्हणजेच हॉट वॉटर बॅगने किंवा कूल आईस बॅगने तिथे शेकवायचं असतं. तर अशा प्रकारचे बऱ्याच जे नियमित तुम्ही काही गोष्टी पाळल्यात तर नक्कीच तुम्हाला आराम मिळेल. आणि पुढचे संधिवाताचे प्रकार बघण्यासाठी यानंतरचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. धन्यवाद.